दरवर्षीप्रमाणे यंदाही सनशाईन इंटरनॅशनल स्कूल कार्ला खुर्द तालुका बिलोली येथे 1 जानेवारीला शाळेत आयोजित खाद्य महोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। शेकडो सहभागी विद्यार्थ्यांनी खऱ्या कमाईच्या उद्देशाने विक्रीसाठी ठेवलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी या महोत्सवाची शोभा वाढवली। सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या आयोजित खाद्य महोत्सवात जवळपास 400 विद्यार्थी सहभागी झाले होते। या महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। या स्टॉल्स मार्फत विद्यार्थी आणि पालकांनी खाद्यपदार्थांची खरेदी करत आनंद लुटला। विद्यार्थ्यांनी गुलाबजाम, पाणीपुरी, केक, लस्सी, भेळ, इडली, वडा, मिसळ, गाजर हलवा, आईस्क्रीम असे विविध खाद्यपदार्थांची विक्री केली। यावेळी पालकवर्ग, शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांनी आवडीनिवडीतून खरेदी केलेल्या पदार्थांची चव घेत समाधान व्यक्त केले। विद्यार्थ्यांनी विक्री केलेल्या या खऱ्या कमाईची एकूण जमा झालेली रक्कम शाळेच्या वतीनं अनाथ आश्रमाला दरवर्षी मदत केली जाते। या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, प्रमुख पाहुणे पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष राजू पाटील शिंपाळकर, लक्ष्मीकांत कलमुर्गे, संस्थेचे चेअरमन सत्यनारायण मेरुगू, प्राचार्य प्रेमा मेरगू, स्नेहा मेरगू, अनिल तमलुरे यांच्यासह शिक्षक वृंद तथा पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।